मुंबईतल्या अंधेरी भागातल्या एका आलिशान सोसायटीमधल्या 32व्या मजल्यावरती महेश, वय वर्ष 28, याची हाऊसिंग वार्मिंग पार्टी जोरात सुरू होती. महेश एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठा अधिकारी होता. त्याने नुकताच 2.5 कोटींचा फ्लॅट घेतला होता. घरात झुंबरं चमकत होती, महागडे सोफे होते आणि 65 इंचाचा टीव्ही भिंतीवर होता. घरामध्ये सर्वत्र झगमगाट होता. महेशचे हाय प्रोफाईल मित्र, कलिग्स आणि बॉस हातात वाईनचे ग्लास घेऊन त्याचं कौतुक करत होते. अचानक त्यांना दिसतं, एका कोपऱ्यात सोफ्याच्या मागे एक 70-75 वर्षाची म्हातारी बाई संकोचून बाहेर पाहत उभी होती. तिच्या अंगावर नऊवारी साडी होती, जी स्वच्छ होती पण जुनी झालेली होती. तिचा रंग काळवंडलेला होता आणि चेहऱ्यावरती गावरान भोळेपणा होता. ती महेशची आई मायाताई होती. महेशने तिला खास गावावरनं या पूजेसाठी बोलावलं होतं, पण आई गावंढळ दिसत असल्यामुळे त्याने तिला बाहेर येऊ नको असं सांगितलं होतं. पण बाहेरचे येणारे आवाज, आपल्या मुलाचं होणारं कौतुक, आई एका कोपऱ्यात उभं राहून ऐकण्याचा प्रयत्न करत होती. पार्टी रंगात आली होती. महेशच्या एका मित्रानं म्हटलं, "अरे महेश, तुझ्या आईसोबत एक फोटो होऊन जाऊ दे. तुझ्या यशाचं श्रेय तिलाच तर जातं ना." प्रथम महेश हे बोलणं ऐकून थोडासा गोंधळला, पण नंतर मात्र लगेचच महेशने आपला आयफोन काढला. तो आईजवळ गेला. त्याने आईच्या खांद्यावरती हात ठेवला. आईला आपल्या जवळ ओढलं. मायाताईंना भरून आलं. माझा मुलगा इतक्या लोकांसमोर मला जवळ घेतोय याचा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी कॅमेराकडे बघून एक गोड, दात नसलेलं हास्य दिलं. क्लिक. महेशने तो सेल्फी काढला आणि लगेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती अपलोड केला. कॅप्शन लिहिलं, "माय वर्ल्ड, माय आई. आज मी जे काही आहे ते फक्त तिच्यामुळेच. नवीन घराचं स्वप्न पूर्ण. मदर लव्ह. न्यू होम. इन्स्पिरेशन." काही मिनिटातच त्या फोटोवरती 1000 लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. "महेश, तू खूप ग्रेट आहेस. रिस्पेक्ट ब्रो. आईला सांभाळलंस हेच खरं यश." महेश कमेंट्स वाचून खुश झाला. त्याला हवं ते अटेन्शन मिळालं होतं. महेशचे वडील, तो साधारण 10-12 वर्षांचा असतानाच मृत पावले होते. महेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाने खूप शिकावं, मोठं व्हावं ही दोघांचीही इच्छा होती. मायाताईंनी खूप काबाड कष्ट केले आणि मुलाला शिकवलं. त्या शेतात राबत, दुसऱ्याच्या घरची धुनी भांडी करत, पण मुलाला मात्र नियमितपणे पैसे पाठवीत. महेशने देखील मन लावून अभ्यास केला आणि त्याचे फळ त्याला मिळाले. तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवरती रुजू झाला. त्याची जी स्वप्न होती ती आता हळूहळू पूर्ण होत होती. आईला हे सारं काही पाहून आनंद होत होता. आज आपल्या मुलाने स्वतःचं मुंबईमध्ये घर घेतलं या गोष्टीचं त्यांना फार कौतुक होतं. जेव्हा महेशने त्यांना ही गोष्ट गावी सांगितली होती, तेव्हा त्यांनी कौतुकाने सर्व गावाला ही बातमी सांगितली होती. रात्रीचे 12 वाजले. पाहुणे गेले. घरात आता शांतता पसरली. महेश सोफ्यावरती पाय पसरून बसला होता. तो अजूनही फोनमध्ये डोकं घालून बसला होता. मायाताई हळूच त्याच्या जवळ आल्या. त्यांना खोकला येत होता, पण मुलाला त्रास होऊ नये म्हणून त्या पदराने तोंड दाबून खोकला रोखत होत्या. त्या हळूच महेशला म्हणाल्या, "बाळा महेश, मला तहान लागली आहे. पाणी देशील का रे?" महेशने फोनवरून नजर हटवली नाही. तो चिडून म्हणाला, "आई, तिथे किचनमध्ये आरो आहे. घेऊन पी ना. मला कशाला सांगतेस? मी दमलोय." मायाताई शांत झाल्या. त्यांना त्यातून पाणी कसं घ्यावं हे कळत नव्हतं, म्हणून त्या महेशकडे आल्या होत्या. त्या स्वतः उठल्या. थरथर त्या हाताने किचनच्या कट्ट्यावरती एक अर्धवट भरलेली पाण्याची बाटली दिसली. ती त्यांनी ग्लासात ओतून घेतली आणि पाणी प्यायल्या. त्या पुन्हा महेशजवळ आल्या. "बाळा, मला झोप येते. माझी गादी कुठे टाकू?"
त्या AC च्या खोलीमध्ये मला खूप थंडी वाजते रे. महेशने रागाने फोन बाजूला ठेवला. आई, तुझं सारखं सारखं काय सुरू आहे? तुला हजारदा सांगितलंय, माझ्या मित्रांसमोर अशा फाटक्या साडीत नको येत जाऊस. तुला नवीन साडी घ्यायला पैसे दिले होते ना मी, मग ती का नाही नेसलीस तू? माझा बॉस बघत होता तुझ्याकडे, काय इज्जत राहिली माझी? आणि ऐक, त्या गेस्ट रूममध्ये नको झोपू. तिथे माझी इम्पॉर्टेंट कार्पेट आहे. तुझ्या पायाला तेल लागलेलं असतं, ती खराब होईल. तू एक काम कर, किचनच्या बाजूला जे स्टोर रूम आहे ना, तिथे चटई टाकून झोप. तिथे हवा येईल खिडकीतून. हे शब्द मायाताईच्या काळजात बाणासारखे घुसले. ज्या मुलाने काही तासांपूर्वी फेसबुकवरती लिहिलं होतं माय वर्ल्ड, तोच मुलगा आता त्या जगाला अडगळीच्या खोलीत झोपायला लावत होता. मायाताई मात्र काहीही बोलल्या नाहीत. त्या निमूटपणे स्टोर रूमकडे गेल्या. त्यांनी जमिनीवरती एक जुनी चादर टाकली. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्यांना आठवलं, महेश लहान असताना ते एका पत्र्याच्या घरात राहायचे. पाऊस पडला की घरात पाणी गळायचं. तेव्हा मायाताई रात्रभर ओल्या कोपऱ्यात बसून राहायच्या आणि महेशला स्वतःच्या कोरड्या पदराखाली झोपवायच्या. आज महेशच्या ह्या 2.5 कोटींच्या घरात आईला झोपायला जागा नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजले. महेशला जाग आली. त्याने फोन चेक केला. त्याच्या त्या आईसोबतच्या सेल्फीला आता 1,00,000 लाईक्स मिळाले होते. तो खूप खुश झाला. तो उठला. आई, चहा दे, त्याने ओरडून सांगितलं. पण उत्तर आलं नाही. आई, तो किचनमध्ये गेला. तिथे कोणीच नव्हतं. तो रागाने स्टोर रूमकडे गेला. हिला पण ना म्हातारपणी अजिबात ऐकू येत नाही. त्याने स्टोर रूमचा दरवाजा जरा जोरातच उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मायाताई जमिनीवरती पडलेल्या होत्या. त्यांचा देह थंड पडला होता. त्यांचे डोळे मात्र उघडे होते आणि त्या डोळ्यात एक प्रश्न होता. महेशने आईला हलवलं. आई, आई, आई उठ. पण आई आता कधीच उठणार नव्हती. रात्रीच तिचा श्वास थांबला होता. कदाचित हृदयविकाराच्या झटक्याने किंवा कदाचित मुलाच्या वागण्याच्या धक्क्याने. महेश रडू लागला. त्याने शेजाऱ्यांना बोलावलं. डॉक्टर आले. त्यांनी आईला मृत घोषित केलं. पोलिसांनी पंचनामा केला. जेव्हा मायाताईचा मृतदेह उचलला जात होता तेव्हा त्यांच्या उशाखाली एक जुनी प्लॅस्टिकची पिशवी सापडली. महेशने ती पिशवी उघडली. त्यात काय होतं? त्यात 50,000 रुपयांच्या नोटा होत्या, ज्या त्यांनी शेती विकून आणि लोकांची धुणीभांडी करून जमवल्या होत्या. आणि एक चुरगळलेली चिठ्ठी होती. ती चिठ्ठी गावाकडच्या पोस्टमास्टरकडनं त्यांनी लिहून घेतली होती. महेशने ती चिठ्ठी वाचली. बाळा महेश, मला माहीत आहे तुला माझ्या जुड्या साडीची लाज वाटते, पण बाळा, मी ती नवीन साडी घेतली नाही. मागच्या वेळी तू फोनवर बोलताना मी ऐकलं होतं, तुला तुझ्या मोठ्या गाडीचा हप्ता म्हणजेच EMI भरता येत नाहीत. तुला पैशांचं टेन्शन होतं, म्हणून मी साडीचे पैसे आणि माझं औषध बंद करून हे 50,000 रुपये साठवलेत. हे तुझ्या गाडीसाठी वापर. आणि हो, जग तुला कितीही मोठं समजू दे, पण माझ्यासाठी तू अजूनही तोच लहान माही आहेस, ज्याला भूक लागली की माझंच ताट लागतं. सुखी रहा राजा. ती चिठ्ठी वाचून महेशचा ऊर फुटला. ज्या आईला त्यानं स्टोर रूममध्ये हाकललं, त्या आईने मरतानाही त्याच्या लक्झरी गाडीचा हप्ता भरण्याची तजवीज केली होती. ज्या आईला त्याने शोपीससारखा वापर केला, तिने त्याला आपलं सर्वस्व दिलं होतं. महेशने त्या 50,000 रुपयांच्या नोटांकडे बघितलं. त्या नोटांना आता कसलीच किंमत नव्हती. त्याचा फोन सतत वाजत होता. ट्रिंग ट्रिंग. स्क्रीनवरती नोटेशन येत होते.
ग्रेट फोटो ब्रो, लव यू आंटी. पण आता त्या लाईक्सला काहीच अर्थ नव्हता. कारण ज्या लाईक्स माणसावरती प्रेम करायचं होतं ती व्यक्ती आता फक्त एक मेमरी बनून भिंतीवर लटकणार होती. त्या दिवशी महेशला समजलं, सोशल मीडियावरची श्रीमंती दिखावा असू शकते, पण आईच्या पदरातली गरिबी हीच जगातील सर्वात मोठी श्रीमंती असते. आईवडील हे तुमच्या सोशल मीडिया पोस्टसाठी कंटेंट नाहीत, ते जिवंत माणसं आहेत. त्यांना तुमच्या लाईक्सची नाही तर तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज आहे. आजच मोबाईल बाजूला ठेवा आणि आईच्या जवळ बसून 2 शब्द बोला. कारण उद्या कदाचित ती प्रोफाईल पिक्चरमध्ये असेल पण घरात नसेल. आपण आयुष्यात खूप मोठं होण्याचा प्रयत्न करतो. मग आपण सगळे आयुष्यात धावत जातो. मोठं घर, मोठी गाडी, मोठं नाव. पण ज्या घरात आपण मोठं झालो त्या घरातल्या माणसांची आपण किती काळजी घेतो? कधी विचार केलात का? आपण मोठं होतो तेव्हा आपल्या आईबाबांचा संसार मात्र छोटा होत जातो. त्यांचं जग कमी होत जातं. मित्र कमी होतात, ओळखी कमी होतात आणि शेवटी त्यांचं संपूर्ण जग फक्त आपण उरतो. आपल्यासाठी त्यांनी झोप सोडली, स्वप्न सोडली, औषधही सोडली. पण आपण काय केलं? आपण व्यस्त होतो. सोफा, टी व्ही, AC सारं काही घरात येतं, पण नाती मात्र दुरावतात. लक्झरी लाईफ जगण्याच्या नादामध्ये ज्यांनी जन्म दिला त्यांना आपण स्टोर रूम देतो. आज आपण त्यांना वेळ देत नाही. उद्या आपण वेळ शोधत राहू, पण ते असणार नाहीत. आईवडिलांनी कधी लाईक मागितला नाही, त्यांनी कधी शेअर मागितला नाही. आई रडत नाही कारण ती कमकुवत नसते, ती रडते कारण तिला मुलगा अजूनही लहान वाटतो. लक्षात ठेवा, आपण ज्या आवाजावरती चिडतो तो आवाज पुन्हा कधीही ऐकू येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही आईवडिलांना शेवटच्या वेळी पाहाल त्या दिवशी तुम्हाला तुमचं बँक बॅलन्स आठवणार नाही. तुम्हाला आठवेल ती एक वेळ जेव्हा त्यांनी तुम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं. तुमच्या कठीण काळामध्ये तुमच्या पाठीवरती हात ठेवला. टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत असा दिलासा दिला. तेव्हा त्यांचा फोन नंबर तुमच्या फक्त फोनमध्ये राहतो, पण कॉल लावल्यावरती कोणी उचलणार नाही. त्यांचा फोटो तुमच्या भिंतीवरती कायम दिसेल, पण तो स्पर्श मात्र तुम्हाला कधीच जाणवणार नाही. आणि मग आठवणीने आपण रडतो, पण त्यावेळी ते ऐकायला नसतात. म्हणून आजच फोन बाजूला ठेवा. आईवडिलांजवळ जाऊन बसा. त्यांचं डोकं तुमच्या खांद्यावरती ठेवू द्या. कारण एक दिवस तुमचा खांदा रिकामा असेल. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.